आज मी तुम्हाला एक खूप खास आणि थोडंसं गुपित सांगणार आहे. असं काही जे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यात मदत करू शकतं. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की माझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही किंवा हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? जर असं वाटत असेल, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, तो तुमच्यासाठीच आहे. नीट लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. कारण आज मी तुम्हाला असे 3 खास नंबर देणार आहे, जे योग्य पद्धतीने वापरलं, तर तुमच्या इच्छेला दिशा मिळू शकते. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊ शकता तुम्ही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे नंबर तेव्हाच काम करतात मित्रांनो, जेव्हा तुमचं मन शांत राहील आणि त्या गोष्टीसाठी तयार असेल. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि तो श्वास सोडायचा आहे. ओके. आता मनातले सगळे जे काही नकारात्मक विचार आहेत किंवा भीती आहे, शंका आहे, ताणतणाव आहे, हळूहळू सोडून द्यायचं आहे. आता फक्त तुमच्या जी काही इच्छा आहे, त्या इच्छेवर लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला काय हवं आहे, ते तुम्ही तुमच्या मनात स्पष्ट करायचं आहे. बघा, जणू ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे, ती तुमच्याकडे आधीच आहे आणि स्वतःला हळूच सांगा, माझी इच्छा पूर्ण होत आहे. आता मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला ते 3 नंबर सांगते. लक्ष देऊन ऐका, कुठेतरी नोट करून घ्या वहीमध्ये आणि मग ते कसे लिहायचे तेही मी शेवटला सांगेन. तर पहिला नंबर तुम्हाला सलग लिहायचा इथे स्क्रीनवर देईन, सांगते. 51849131 हा जो नंबर आहे, तुमच्या इच्छेला शक्ती देतो. तुम्ही हा नंबर शरीरावर म्हणजे कुठेही लिहू शकता किंवा एखाद्या पांढऱ्या कागदावर लिहू शकता. लिहिताना मनात एकच विचार ठेवा, मी हा नंबर माझ्या इच्छेसाठी लिहित आहे आणि माझी इच्छा पूर्ण होत आहे. ओके, कळलं तुम्हाला? त्याप्रमाणे करायचं आहे. कोणताही पेन वापरू शकता. काळा पेन इथे वापरू नका. लाल, हिरवा कोणताही पेन वापरू शकता. आता दुसरा नंबर 41948871. हा नंबर तुमच्या आसपासची परिस्थिती तुमच्या बाजूने वळवतो. कधी-कधी आपल्याला सगळं हवं असतं, पण बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीला साथ देत नाही. तर हा नंबर त्या गोष्टी हळू-हळू सुधारतो. लिहिताना असा विचार करा, माझ्यासाठी सगळ्या गोष्टी, सगळं काही अनुकूल होत आहे. ओके. आता मी तिसरा नंबर सांगते. लक्ष देऊन ऐका. 8947197848. हा नंबर तुमच्या इच्छेला पूर्ण करायला मदत करतो. तुम्ही जे ठरवलं आहे ते पूर्ण होण्यासाठी हा जो नंबर सांगितला आहे ते काम करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही हा नंबर पाहता, तेव्हा तुमचं मन पुन्हा त्या इच्छेशी जोडतं. म्हणजे दिवसातून तुम्हाला सतत पाहायचा आहे नंबर आणि आता हे नंबर तुम्हाला कसे लिहायचे आहे ते सांगते. तर बघा, सर्वात आधी पहिला नंबर लिहायचा आहे. त्याखाली दुसरा नंबर आणि त्याखाली तिसरा नंबर. ओके. तर हे नंबर तुम्ही शरीराच्या डाव्या बाजूला लिहू शकता. डाव्या हातावर कुठेही लिहू शकता. मांडीवर, बाजूला कुठेही डाव्या साईडला लिहू शकता. मोबाईल कव्हरच्या मागे तुम्ही एका पेपरवर लिहून मागे लावू शकता किंवा पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. पण लक्षात ठेवा, की हे नंबर इतरांना म्हणजे इतर कोणी सदस्य असेल तर त्यांना दिसता कामा नये. हे फक्त तुमच्यासाठी आहे. ते तुमच्यासाठीच त्याचा प्रभाव दिसणार आहे. आता येथे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगते बघा. तुम्हाला सतत ते व्हिज्युअलायझेशन करत राहायचं आहे. दररोज एकदा तरी तुम्हाला ते सतत माइंडमध्ये घ्यायचं आहे. हे नंबर बघा, डोळे बंद करा आणि 1 ते 5 मिनिटं तुमची जी काही इच्छा तुम्ही मनात ठेवली आहे, ती इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करायची आहे. जणू ती गोष्ट खरोखर झाली आहे, खरोखर तुम्हाला मिळाली आहे. असं तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल, तो आनंद व्यक्त करायचा आहे. तुम्ही आनंदी आहात ते मिळाल्यानंतर, तसं तुम्हाला ते मनामध्ये विचार करायचा आहे. यासोबत एक छोटासा शब्द सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तो आहे चार्म. चार्म. मी इथे स्पेलिंग देईन, त्याप्रमाणे बोला. तर हा शब्द तुम्हाला मनात हळूच रिपीट करायचा आहे. यामुळे तुमचं लक्ष आणि ऊर्जा आहे त्या इच्छेकडे जास्त मजबूत होतं, खेचलं जातं, आकर्षित होतं. तर रोज काय करायचंय बघा, दिवसातून 1 किंवा 2 वेळा तरी ते नंबर जिथे तुम्ही लिहिलं आहे, तिथे पाहायचं आहे. थोडा वेळ शांत बसा
माइंडमध्ये ते पूर्ण सगळी इच्छा पूर्ण झाली आहे असं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. चार्म हा शब्द बोलायचा आहे, मनात बोलायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार स्वतःचे ठेवायचे आहेत. ही जर तुम्ही उपाय करत असाल, नंबर लिहत असाल आणि नकारात्मक विचार करत असाल की माझं होईल की नाही, तर असं नका करू. शेवटी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे सगळं करताना फक्त चांगल्या आणि सकारात्मक इच्छांसाठी हे नंबर तुम्हाला वापरायचे. कोणत्याही वाईट हेतूसाठी हे नंबर वापरू नका. आणि हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे या उपायासाठी. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवलात, तर परिणाम सुद्धा मित्रांनो नक्कीच तुम्हाला लवकर दिसू लागतील. तर मित्रांनो, अगदी साधा सोपा उपाय आहे. नंबर तुम्ही नोट्स करून घेतले असतील, लिहून घेतले असतील, तर नीट ज्या प्रकारे नंबर सांगितले तेच नंबर लिहायचे आहेत आणि जो मी शब्द सांगितलाय चार्म, हा शब्द काउंट करायचा आहे. तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतात. फक्त मन शांत ठेवा, विश्वास ठेवा आणि अगदी विश्वास ठेवून हा उपाय करून पहा. त्याचा परिणाम तुम्हाला सकारात्मक दिसून येईल. ओके. तर अगदी साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. 3 नंबर साधे आहेत. पूर्णपणे 3 नंबर तुम्हाला मी इथे स्क्रीनवर दाखवते आहे. कसं लिहायचे आहेत. म्हणजे पहिला नंबर जो पूर्ण सांगितलाय तो पहिल्या लाईनमध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये, तिसऱ्या लाईनमध्ये असं तिन्ही लाईनमध्ये लिहायचं आहे. हातावर लिहू शकता इथे. पहिल्या लाईनला पहिले नंबर जे सांगितले ते, दुसऱ्या 3 लाईनमध्ये तुम्हाला तिन्ही नंबर लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला दिवसभर पाहायचं आहे. केव्हाही वेळ मिळेल तेव्हा शांत एक ठिकाणी बसायचं आहे, डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नंबर पाहायचा आहे आणि तुम्हाला तो जो शब्द सांगितलाय चार्म, तो काउंट करायचा आहे, मनात बोलायचा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होत आहे असं सतत माइंडमध्ये तुम्हाला तो विचार आणायचा आहे सकारात्मक, की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे, मला जे पाहिजे ते सगळं माझ्या ब्रह्मांडाने मला दिलेलं आहे. असं बोलत तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करत तुम्हाला ती तुमची इच्छा तुमच्या जवळ आकर्षित करायची आहे. नक्कीच मित्रांनो, हा उपाय खूप प्रभावशाली आहे. खूप लवकर तुम्हाला याचा इफेक्ट दिसून येईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरू नका. धन्यवाद. देव तुमचं भलं करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.